नांदेड़ का नाम लिया जाता है तो आपका नाम पवित्र मामला है। चुनाव एक पवित्र दान है और आज मैं मेरे वोटिंग सेंटर पे जा रहा हूँ। शिवाजी नगर अंबेडकर नगर के क्षेत्र में मेरा वहाँ मेरा नाम है वोटर्स लिस्ट में। तो अभी मैं जा रहा हूँ और मुझे उम्मीद है कि हमें विक्ट्री मिलेगी, लोग हमारे साथ में रहेंगे, ऐसा उम्मीद है। सर, मराठा समाज के जो लोग आपण बाहेरच करू, मला घ्यायचं होतं म्हणून दीदी येऊन जा ना, येऊन जा. आपण बाहेरच करू, माझी आईचं तुम्हाला घ्यायचं होतं म्हणून. काफ़ी हद तक मेरे ख्याल से इशू रिजॉल्व हुआ है और अन्य कोई चीज़ें सामने आती है तो ज़रूर उस पर भी हम ध्यान देंगे। सर, 50 साल में पहली बार ऐसा हो रहा है कि चौहान फैमिली कांग्रेस के चिन्ह को ना वोट करके पहली बार किसी और चिन्ह को वोट करने जा रही है। मैं वोटिंग के बारे में कुछ नहीं बोलूँगा क्योंकि वोटिंग एक सीक्रेट बैलेट है, तो सीक्रेट बैलेट में मैं क्या करूँगा ये आपको क्यों बताऊं मैं। सर, मराठी सगळ्या ह्याच्यानंतर आज अखेर मतदानाला सुरुवात झाली आहे. सहकुटुंब तुम्ही मतदानाला जाताय, काय नेमकी प्रतिक्रिया? नाही, दर 5 वर्षाला देशाची लोकशाही प्रबळ झाली पाहिजे, मजबूत झाली पाहिजे, मतदानाचा हक्क सर्वांनी बजावला पाहिजे आम्ही लोकांना सांगतो. निश्चित आम्ही पण तेच पाळलं पाहिजे आणि जास्तीत जास्त मतदान करावं असं आव्हान मी नांदेड लोकसभा मतदारसंघातील लोकांना करेनच. अन्य ठिकाणी इथे मतदान होते, राज्यामध्ये अधिक मतदान व्हावं, आपल्या मतदानाचा हक्क लोकांनी बजावला पाहिजे आणि लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये आपलं योगदान त्यांनी दिलं पाहिजे. सर, पहिल्या फेजचा अनुभव जर बघितला तर मतदान खूप कमी झालं होतं. असं आहे की उन्हाळा असल्यामुळे दुपारच्या वेळेस मतदान कमी व्हायची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं, काळजी घ्या, मतदान जेवढं 1 वाजेच्या आत जेवढं जास्त होईल तेवढं चांगलं, कारण दुपारी कदाचित उन्हामुळे त्याचा निगेटिव्ह इफेक्ट होऊ शकतो. पण मला वाटतं की लोक उत्साहित आहेत, मतदानामध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. इतकी वर्ष तुम्ही नांदेडमध्ये काँग्रेससाठी काम केलं, काँग्रेसला मतदान केलं, आता तुम्ही भाजपमध्ये आहात. मला याच्या विजयाचा किती विश्वास आहे? कारण भाजपसाठी तुम्ही लोकांवर सोपवलंय. इलेक्शनचा प्रचाराचा वेळ संपलेली आहे, त्यामुळे आता या विषयावर काही बोलायचं नाही. अभी आगे देखिए होता है क्या, मतदान होईल आणि नंतर निर्णय समोर येईल 4 जूनला. सर, परत तो एक मराठा शासनावर मोठी नाराजी होती, असंतोष होता, तो तुम्हालाच नाही तर सगळीकडेच त्याचे इम्पॅक्ट पाहायला मिळाले. ठीक आहे, त्या संदर्भात नेमकं काय भूमिका तुम्ही? नाही, मला वाटतं की हे जे काही नाराजी दिसते आहे किंवा वाटते आहे त्याला मला वाटतं नीट समजून सांगितलं तर बरेचसे विषय लोक समजून घेतात. दिलं आणि आता